नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, सकाळची सुरुवात म्हणजे बऱ्याच जणांची इडलीने होते। मित्रांनो, ही सुरुवात तर तुम्ही नेहमीच करताय, पण नाथब्रह्म इडली खायसाठी मी जयसिंगपूरला आलेलो आहे। जयसिंगपूरचं मेन स्टँडचा चौक आहे, तिथनं थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला ही नाथब्रह्म इडली दिसते। पण आता मात्र नवीन या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी बघायला मिळणार, कारण की यांनी एक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी इडली आणलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता मोजितो वगैरे वेगवेगळे ज्यूस आणि 31 मार्चला वर्ल्ड इडली डे असल्यामुळे वेगवेगळे ऑफर सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहेत। चला तर मग बघूया नेमके काय एडिशन्स केलेले आहेत, काय अपडेट केलेले आहेत आणि ग्राहकांना सुद्धा हे अपडेट खूप आवडते। चला सगळी माहिती घेऊया। इडलीचे नवीन प्रकार असले तरी सुद्धा त्याची किंमत 45 ते 50 रुपये मध्येच आहे। नाथब्रह्म मध्ये रोजच्या रोज ताज्या गरम गरम इडल्या तयार केल्या जातात, तेही मोठ्या क्वांटिटी मध्ये, आणि नवीन इडलीसाठी स्पेशल पॉट सुद्धा दिलेले आहेत। फ्लेवर वाली इडली खाण्यासाठी सुद्धा खूप लोक गर्दी करत आहेत। बघू शकता, हा रिस्पॉन्स बघून तुम्हाला कळेल। या ठिकाणी मेदूवडा सुद्धा आता स्पेशल सांबार उकळला जाणार आणि आता रेडी होणार इडली बरोबर खाण्यासाठी। बघा, मोठ्या क्वांटिटी मध्ये सकाळी 7-8 वाजल्यापासून हा कंटिन्युअस बनत राहतो आणि ग्राहकांना दिला जातो। चला तर मग बघूया आता इडलीचे कोणकोणते प्रकार या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, आपल्याबरोबर ललिता मॅडम आहेत आणि खूप छान पद्धतीनं नाथब्रह्मची फ्रँचायझी ते चालवतात, ग्राहकांना खूप चांगली सर्व्हिस देत आहेत। 30 आणि 31 तारखेला आता वर्ल्ड इडली डे आहे, त्यानिमित्त भरपूर प्रकारच्या ऑफर्स पण आपल्याकडे आहेत आणि वेगवेगळ्या टाईपच्या इडली पण इथं ऍड केलेल्या आहेत नाथब्रह्ममध्ये। पहिल्यांदा जाणून घेऊया की कोणकोणत्या इडली आहेत, पहिल्यांदा ग्राहकांना सांगूया। ही लहान मुलांना आवडते, त्यासाठी चॉकलेट इडली तयार केलेली खास स्पेशल त्यांच्यासाठी। त्यानंतर शेजवान इडली, आजकाल चायनीजचं खूप फॅड आहे, पण यामध्ये आम्ही फक्त चायनीजचा थोडासाच फ्लेवर वापरून शेजवान इडली तयार केलेली आहे, ती पण हेल्दी आहे। खमंग इडली, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरून ही इडली तयार केलेली आहे। ही रागी इडली, ही तर सगळ्यांसाठीच बेस्ट आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत। त्यानंतर पालक इडली, आजकालची छोटी मुलं काही खात नाहीत पालेभाज्या, त्यांच्यासाठी ही पालक इडली केलेली आहे। त्याचबरोबर ही बीटरूट, बीटचा फ्लेवर हा आवडत नाही आहे, त्यामुळे ही बीटची केलेली आहे। त्याचबरोबर परत गाजर इडली पण केलेली आहे। आणि हे रेग्युलर आमच्या जी प्लेट आहेत ही मेदूवडा प्लेट आणि ही रेग्युलर 3ची इडलीची प्लेट, अशा हेल्दी प्लेट हे आमच्याकडे हेल्दी इडली ही आमच्याकडे मिळत आहे। त्याचबरोबर मोजिटो हा प्रकार पण इथं जयसिंगपूरमध्ये पहिल्यांदाच आलेला आहे। यामध्ये तुम्हाला लाईम मिंट, त्याचबरोबर ग्रीन ॲपल, त्यानंतर ऑरेंज, ब्ल्यू आणि पीच, हे तुम्हाला वेगवेगळे मोजिटोचे प्रकार तुम्हाला इथं पिण्यासाठी अवेलेबल आहेत। वा, खूपच नवीन ॲडिशन्स केलेले आहेत मित्रांनो नाथब्रह्ममध्ये। खूप भारी वाटलं मला बघून। तर आपण बऱ्याच ब्रँचला भेट पण दिलेली आहे आणि त्यांची सर्व्हिस क्वालिटी आतापर्यंत खूप चांगली त्यांनी टिकवली आहे। तर काय ऑफर्स आहेत आता हे प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूपच उत्सुकता लागली असेल, आपण सांगूया। दिनांक 30 आणि 31 मार्च या 2 दिवशी, म्हणजे 31 मार्चला हा वर्ल्ड इडली डे आहे, त्या दिवशी मी इथं ऑफर ठेवलेली आहे। यामध्ये ऑफरची टायमिंग आहे 12 ते 6। यामध्ये तुम्हाला कॉम्बो प्लेट एकावर एक फ्री मिळणार आहे। कॉम्बो प्लेटचा अर्थ काय आहे, याच्यामध्ये 3 प्रकारच्या सिंगल 3 इडल्या येणार आहे, म्हणजे गाजर, बीट आणि पालक, त्याच्यावरती त्याच तुम्हाला फ्री मिळणार। जर तुम्हाला पार्सल असेल तर कमीत कमी 2 प्लेट पार्सल इडली घेतली तर तुम्हाला 2 प्लेट पार्सल इडली फ्री मिळणार आहे। ओके, थँक्यू। ओके, मस्त ऑफर्स आहेत, नक्की लाभ घ्या। आता आपण टेस्ट करूया कशी लागते इडली, तुम्हाला सांगतो। इडली चांगली आहे खायला, मस्त आहे, क्वालिटी पण चांगली आहे। पहिले तर ती पांढरी म्हणजे रेग्युलर इडली खात होतो, आता ही नवीन काढली, ही पण इडली चांगली आहे, मस्त। रागी इडली घेतली, पहिल्यांदा घेतली, आवडली, मस्त। मित्रांनो, वेगवेगळ्या टाईपच्या इडल्या इथं तयार होणार आहेत आणि ह्या ग्राहकांनी घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला एक कशी वाटली टेस्ट, कुठली घेतली? इथे मी रेग्युलर इडली खात होतो, ते पण मस्त होते। आता मी शेजवान इडली ट्राय केलेली आहे, ती पण अगदी मस्तच आहे, टेस्टी पण आहे। वन ऑफ द बेस्ट टेस्ट आहे ह्या इडलीची। वेगवेगळ्या प्रकारची, आता आम्ही पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारची इडली पण व्हरायटीजमध्ये आहे, जे हेल्थ कॉन्शियस पण आहे आणि हायजेनिक पण आहे। नाथब्रह्मीची इडली आम्ही कायम खातोय, नेहमी येतोय, एक नंबर आहे क्वालिटी। हां, पालक इडली ट्राय केला, एक नंबर आहे, पालक इडली छान आहे। चॉकलेट वगैरे अजून करायचं आहे ट्राय, नेक्स्ट टाइम करणार आहे नक्की, भारी आहे। तर मित्रांनो, आता इडली आपण ट्राय करूया। मला या इडलीविषयी जरा उत्सुकता होती, चॉकलेट इडली काय पहिल्यांदाच बघतोय मी, आता टेस्ट करतो। वा, खूपच मस्त आहे, जरा अशी केक टाईप मध्ये लागते, पण छान आहे। म्हणजे फार अगदी काहीतरी एक्सपेरिमेंट केला असं नाही, पण इडली त्याच्यामध्ये इडलीचा जीव पण आहे, मस्त। वेगवेगळ्या टाईपच्या इडली, शेजवान इडली बरोबर स्पेशल ही चटणी त्यांनी दिलेली आहे।
त्याबरोबर ट्राय करूया. यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे वापरलेले दिसतात, त्यामुळं एक वेगळा शेजवान टाईपचा फ्लेवर आलाय. वा मस्त आहे. ती पण मी आता नंतर संपवतो. ह्याच्यामध्ये डाळी वगैरे वापरल्याचं सांगितलं मी. त्याचं टेक्स्चर वेगळा आहे, याच्यामध्ये मोहरी वगैरे दिसताले आणि आपण ढोकळा खातो ना त्या टाईप मध्ये आहे. वा मस्त. वेगवेगळे प्रकार आहेत. आता ही कुठली इडली आहे? रागी इडली. ही मगाचपासून बरीच जण खरेदी करतायत आणि खातायत. बघा त्याचा एक स्पॉन्जीनेस भरपूर आहे. ही पण मस्त आहे, एक नंबर आहे. खूप स्पॉन्जी आहे आणि टेस्टी आहे. आता राहिल्या 2 इडल्या. पालक इडली. पालकचा फ्लेवर तर बऱ्याच ठिकाणी आहे. पालक इडली अगदी नॅचरल पद्धतीचे पालक ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, ते जाणवते ह्याच्यामध्ये. आणि किती एकदम स्पॉन्जी आणि त्याचबरोबर किती जाळीदार झाली आहे बघा इडली. मस्त. नक्की ट्राय करून बघा पालक इडली. आणि ही शेवटची इडली मी ट्राय करतो आता आजच्या दिवसातली, बीटरूट इडली. ह्याचा पण बीटाचा एकदम फ्लेवर याच्यामध्ये उतरला आहे. हेल्दी प्लस टेस्टी असं ह्याने फूड दिलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. इडली खाल्यानंतर मोजितो प्यालो, खूपच मस्त होतं. फ्लेवर खूप छान होता. नक्की गार गार थंडगार व्हायचं असेल या उन्हाळ्यात तर ट्राय करून बघा.